नाशिकमधल्या धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी पाहायला मिळते। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिकमधील पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी झाली आहे। तसंच नाशिक शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स देखील फुल झालेले आहेत। नाताळ आणि 31 डिसेंबरच्या सुट्ट्या त्यातच सलग लागून आलेल्या शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे आता नाशिक शहरासह जिल्हाभरातील धार्मिक स्थळे असतील, पर्यटन स्थळे असतील, हे आता फुल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर सकाळच्या सुमारास आपल्याला भाविकांची गोदावरी नदी स्नानासाठी आणि या ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर आगामी काळात कुंभमेळा देखील आहे। याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये येणाऱ्यांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता नाशिक शहरातील अनेक रेस्टॉरंट्स असतील, त्याचबरोबर अनेक विविध ठिकाणचे हॉटेल्स असतील, हे देखील सज्ज झालेले आहेत। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।